आज आपण बनवणार आहोत ब्रेड रोल. खायला खूप छान वाटत असतात आणि झटपट बनत असतात. चला तर बघूया कसे बनवायचे हे ब्रेड रोल. आलू भरीत बनवण्याकरता मोठ्या आकाराचे 2 आलू उकडून घेतले व बारीक चॉप करून घेतले आहे. आता त्यासोबतच आपल्याला हिरव्या मिरची, कढीपत्ता व बारीक चॉप केलेला कांदा तसेच एक ब्रेड पॅकेट लागणार आहे. यासोबतच आपल्याला सौंफ आणि धण्याची बारीक पेस्ट, गोडा मसाला, मीठ, हळद, चवीनुसार तिखट व जिरं मोहरी. आता सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून जिरं मोहरी, कढीपत्ता तसेच बारीक चॉप केलेला कांदा व मिरचे थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की जे मसाले आहेत, हळद, गोडा मसाला, सौंफ, धने जिरे कूट हे संपूर्ण साहित्य टाकायचे आहे. त्यानंतर याच्यात हिरोती टाकायची आहे. हिरवा सांबार टाकून आपल्याला हे पेस्ट तयार करायचे आहे. आता ब्रेडचे एक पॅकेट हलकेसे ओले करून आपल्याला दाबून पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर जो आपण मसाला बेटर तयार केला आहे त्याचे असे गोल गोल 2 ब्रेड एकाला एक लावून एक रोल तयार करून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला ब्रेड रोल तयार करायचे आहे. अगदी सोपी पद्धतीने आणि झटपट बनतात. खायला पण सॉससोबत वगैरे खूप छान वाटतात. तुम्ही नक्की करून बघा, मुलांना खूप आवडतात हे खायला. अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन झाले की आपले रोल खायला तयार होत असतात. टोमॅटो सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत पण हे खायला छान वाटतात. गरम गरम खायला हे अगदी चविष्ट वाटत असतात. तुम्ही एकदा करून बघा अशा प्रकारचे ब्रेड रोल.